जय हिंद, नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं महारथी करिअर अकॅडमीमध्ये. मित्रांनो, मागील क्लासमध्ये आपण जे पार्ट ऑफ स्पीच आहे ते समजून घेतले होते. ठीक आहे बघा. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितलं होतं. जसं की अल्फाबेट काय असतात, त्यानंतर आपण बघितलं होतं की वर्ड्स काय असतात आणि त्यानंतर आपण सेंटेन्स बघणार होतो. बरोबर आहे. परंतु बघा, हे जे वर्ड्स आहे, वर्डचे जे 8 प्रकार आहे ते मी तुम्हाला समजून सांगितले होते आणि त्याच्यामध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन क्लास घेतला होता. असं नाही की आपलं तिथं संपलं सगळं सगळं. ठीक आहे. जसं की नाऊन आहे. नाऊनचा सुद्धा आपल्याला वेगळा क्लास घ्यायचा आहे. प्रोनाउनचा वेगळा क्लास घ्यायचा आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे. ठीक आहे बघा. आता मी तुम्हाला एक होमवर्क दिला होता ज्याच्यामध्ये हे पूर्ण सेंटेन्स दिलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं जे पार्ट ऑफ स्पीच आहे ते तुम्ही ओळखायचे बघा. जे पहिले येतं की नाही याला आपण म्हणतो इंटरजेक्शन. ठीक आहे बघा. राम हे काय एक नाऊन आहे. बरोबर. एका मुलाला दिलेलं नाव असतं का नाही, तर राम हे काय नाऊन आहे. अँड दोन शब्द जोडतं. ठीक आहे. मग अँड म्हणजे काय येईल? कंजंक्शन. त्यानंतर हिज प्रोनाऊन येईल. ठीक आहे बघा. आता फ्रेंड काय येईल? तर फ्रेंड एक नाऊन येतं. आर प्लेइंग हे व्हर्ब आहे. आर प्लेइंग हे व्हर्ब आहे. वर्ब कसं आहे दोन्ही बी बघा. हे जे असतं हे हेल्पिंग व्हर्ब असतं. ठीक आहे. आणि हे जे असतं ते मेन व्हर्ब असतं. बरोबर. मी त्या दिवशी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं, जसं की आय एम टीचर असं आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. आता आय एम टीचर मध्ये तर व्हर्ब नाहीये. बरोबर आहे. मग आपल्याला व्हर्ब तर पाहिजे. मग हे जे व्हर्ब असतं की नाही, जे हेल्पिंग व्हर्ब आहे तेच मेन व्हर्बचं काम करत असतं. ठीक आहे बघा. आता क्रिकेट एक नाऊन आहे. आता हॅपीली दोन शब्द बघा. हॅपीली हे ऍडव्हर्ब आहे. हॅपीली हे ऍडव्हर्ब आहे. परंतु आपला एक शब्द असतो हॅप्पी. आता हॅप्पी एक काय तर नाऊन येतं. ठीक आहे बघा. हे हॅप्पी सुद्धा एक काय नाऊन आहे आणि हॅपीली हे काय तर एक ऍडव्हर्ब येतं. इन प्रिपोजिशन येतं बघा. द हे आर्टिकल आहे. बिग ग्राउंड. आता बघा, ग्राउंड हा शब्द सुद्धा काय एक नाऊन आहे. बिग ग्राउंड हे सॉरी बिग ग्राउंड म्हणतो, फक्त ग्राउंड हे शब्द काय सुद्धा एक नाऊन आहे. ठीक आहे बघा. ते काय येतं तर दे हे काय येईल आपलं प्रोनाऊन येईल आणि लव हे काय हे व्हर्ब सुद्धा आहे. आता लव हे व्हर्ब सुद्धा आहे आणि हेच काय आपलं नाऊन सुद्धा आहे. ठीक आहे बघा. त्यानंतर गेम हे सुद्धा काय एक नाऊन आहे. आता बघा, याच्यातल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात नसेल आल्या. का लक्षात नाही आल्या? कारण आपल्याला अजून पुढे सगळं काही डिटेलमध्ये शिकायचंय की फ्रेंड नाऊन काय आहे, राम नाऊन काय आहे. आता तुम्हाला मी ते सांगितलं की फ्रेंड नाऊन काय, पण मागच्या क्लासमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या मी की फ्रेंड नाऊन काय येतं. मी तुम्हाला फक्त एवढं सांगितलं होतं, एखाद्या स्थळाला म्हणजे जे आपलं ठिकाण असतं त्याला, किंवा एखाद्या मुलाला मुलीला, किंवा एखाद्या गावाला, देशाला जे दिलेलं नाव असतं त्यालाच आपण काय म्हणतो नाऊन असं म्हणत असतो. बरोबर आहे. परंतु मी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये नव्हतं सांगितलं. पण जेव्हा आपण नाऊन बघणार आहे ना, तेव्हा आपण फ्रेंड कोणत्या नाऊन मध्ये येतं, राम कोणत्या नाऊन मध्ये येतं, ह्या सगळ्या डिटेलमध्ये शिकणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला अगोदर काय करावं लागेल? चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. ठीक आहे. जर तुम्ही नवीन आले असाल तर काय करा? अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर व्हिडिओला लाईक करा. चला, आजचा व्हिडिओ सुरू करू आणि आजचा क्लास आपण चालू करूया. बघा, आता आपण अल्फाबेटच्या नंतर वर्ड बघितलं, कारण अल्फाबेटला आपण जॉईन करतो त्यानंतर वर्ड बघतो. बरोबर आहे. म्हणजे अल्फाबेटला जॉईन केल्यानंतर काय करतो? वर्ड म्हणजे अल्फाबेटला जॉईन केल्यानंतर वर्ड तयार होतो आणि वर्डला जॉईन केल्यानंतर काय तयार होतं? सेंटेन्स तयार होतं. जसं की आपण एक वाक्य घेतलं होतं, वी ईट अ मँगो. आता मी काय केलं? हे पहिले सगळ्यात अगोदर वर्ड जॉईन केलं, सॉरी अल्फाबेट जॉईन केले, वर्ड तयार झालं. ठीक आहे. आणि अल्फाबेट जॉईन केले, वर्ड तयार झालं. अल्फाबेट जॉईन केले, वर्ड तयार झालं आणि सगळ्यांना मिळून काय झालं? एक सेंटेन्स तयार झालं. सगळ्यांना मिळून काय झालं? एक सेंटेन्स तयार झालं. बरोबर. म्हणजे बघा, आता जेव्हा आपण एखादा सेंटेन्स घेतो, आपण काय करतो? एखादा सेंटेन्स घेतो, त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. हा, हे जे सेंटेन्स आहे का, याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. जसं की आता वी काय आलं आपलं? तर वीला आपण म्हणत असतो सब्जेक्ट. म्हणजे बघा, लक्षात घ्या, जेव्हा सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट तिन्ही एकत्र येत तेव्हा काय तयार होते? एक सेंटेन्स तयार होतं. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहे. सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट असेल, कॉम्प्लिमेंट असेल, ऍडव्हर्ब असेल, या सगळ्या गोष्टी जॉईन होऊन एक सेंटेन्स तयार होतं. पण सध्या आपल्याला काय लक्षात ठेवायचे? तर तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय लक्षात ठेवायच्या बाळांनो? बघा, सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की काय तयार होते? एक सेंटेन्स तयार होतं. ठीक आहे बघा. आय समजा मी एक काय घेतो? सेंटेन्स घेतो. हा बघा, मी घेतलं आय इट. बरोबर. म्हणजे काय घेतलं? फक्त सब्जेक्ट घेतला आणि वर्ब घेतला. काय घेतला? सब्जेक्ट घेतला आणि वर्ब घेतला. पण जेव्हा मी सब्जेक्ट घेतलो आणि वर्ब घेतो, आय इट मी खातो, पण काय खातो हे पण महत्वाचं आहे ना, हे पण आपल्याला कळायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय वापरतो? ऑब्जेक्ट वापरतो, जो की वर्ब बद्दल माहिती सांगतो. मग समजा मी जर घेतलं मँगो, म्हणजे आता माझ्या लक्षात आलं की आय इट मँगो म्हणजे काय? मी आंबा खातो. याचा अर्थ काय होतो? म्हणजे आपल्याला कळतं की आपण काय खातो? तर काय खातो? आंबा खातोय. बरोबर आहे. आता या गोष्टी तुमच्या हळूहळू लक्षात येत असेल. एकदम असं फ्रेंडली शिकायचंय आपल्याला, असं बर्डन घेऊन नाही शिकायचंय, किंवा आपल्याला इतकं फास्ट बी नाही शिकायचं की आपल्याला असं वाटेल की पटापटा पटापट केलं पाहिजे. आपण एकदम निवांत शिकू आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगतो. ठीक आहे बघा. आता आपण सेंटेन्स बघितलं. मग सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट असतं, व्हर्ब असतं, ऑब्जेक्ट असतं. बरोबर आहे. वर्ब तर आपण त्या दिवशी समजून घेतलं आणि वर्ब आपण पूर्ण डिटेलमध्ये सुद्धा शिकणार आहोत. ठीक आहे. पण आता हा नेमका सब्जेक्ट काय असतो? तर हे सब्जेक्ट पण आपल्याला समजायला पाहिजे. बरोबर आहे. बघा, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की सेंटेन्सचे वेगळे प्रकार पडतात, जसं की सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. त्यानंतर अजून असतं कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट सुद्धा असतं. ठीक आहे बघा, कॉम्प्लिमेंट.
त्यानंतर ऍडवर्ब सुद्धा असतं बघा, ऍडवर्ब अजून सगळ्या गोष्टी जॉईन होते. जसं की मी मागाचं एक सेंटेन्स घेतलं, त्याच्यामध्ये 8च्या 8 पार्ट ऑफ स्पीच सगळे एकत्र केले होते. ठीक आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण सेंटेन्स घेत असतो. परंतु ते सेंटेन्स खूप जास्त मोठं होतं किंवा खूप जास्त लॉंग होतं. आपल्याला काय करायचं, छोट्या छोट्या गोष्टी एकदा समजून घ्यायच्या, आणि कारण आपला उद्देश काय, आपल्याला इंग्रजी जमली पाहिजे. ठीक आहे. बघा, आता आपण सब्जेक्ट बघू. काय सब्जेक्ट, सब्जेक्ट काय आहे? हे काय करतं, हे जे सेंटेन्स आहे ना, ते सब्जेक्टने सुरू होतं, बरोबर. जे कोणतंही सब्जेक्ट असो, कोणतंही सेंटेन्स जर आपण घेतलं, ते काय करतं, सब्जेक्टने सुरू होतं. म्हणजे बघा, समजा मी जर घेतलं राधिका राधिका प्लेज क्रिकेट. ठीक आहे. बघा, आता मी बघा प्लेला येस लावला, का लावलं हे सगळं आपण नंतर बघणार आहे. ठीक आहे. बघा, राधिका प्लेज क्रिकेट. आता मी असं एक सेंटेन्स घेतलं, बरोबर आहे. आता मी काय केलं माहिती का, हे सेंटेन्स जर घेतलं ना, त्याच्यामध्ये काय झालं, ही जी सुरुवात आहे कशाने झाली, राधिकाने झाली. आणि जो सेंटेन्स असतं, सेंटेन्स सुरू झाल्यानंतर कधी पण सब्जेक्टने चालू होतं. ठीक आहे. म्हणजे जे पहिलं अक्षर असेल तेच काय असतं, आपलं सब्जेक्ट असतं. त्यानंतर मध्ये एक वर्ब असतं, त्यानंतर ऑब्जेक्ट असतं. ठीक आहे. बघा, आता लक्षात घ्या, समजा मी सब्जेक्ट काही उदाहरण तुम्हाला खाली दिले. आता हे याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला एकदा व्हिडिओ स्टॉप करा, सब्जेक्ट काय, वर्ब काय आणि ऑब्जेक्ट काय, हा हे ओळखायचा प्रयत्न तुम्ही करा. ठीक आहे. बघा, त्यानंतर मी तर समजून सांगतोच. बघा, आता तुम्ही बघितलं असेल की सब्जेक्ट काय, वर्ब काय आणि ऑब्जेक्ट काय. नसेल बघितलं तर व्हिडिओ स्टॉप करा, व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करा. ठीक आहे. बघा, आता पहिलं वाक्य आपल्याला आहे, राम इट्स मँगो. बरोबर, तीन वाक्य दिले ना आपल्याला, माहिती आहे प्रत्येक वाक्य सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट न तयार होतं. बरोबर. मग आता बघा, पहिलं सब्जेक्टनं पहिला शब्द म्हणजे जर जे सेंटेन्स आहे ते सब्जेक्टनं तयार होतं, म्हणजे हे पण सब्जेक्ट आहे, हे पण सब्जेक्ट आहे आणि हे पण सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर बघा, आता पुढचा हा वर्ब आहे, इट्स हे काय वर्ब आहे, आणि मँगो हे काय झालं, आपलं ऑब्जेक्ट झालं. ठीक आहे. त्याच पद्धतीनं दीपक लव्स राधिका, मग काय वर्ब ऑब्जेक्ट, बरोबर काय झालं, ऑब्जेक्ट झालं. आता लक्षात घ्या, इथं बघा, ऑब्जेक्ट मध्ये एक नाऊन घेतला, इथं पण नाऊन आहे, इथं पण नाऊन आहे. ऑब्जेक्ट मध्ये मी नाऊन घेतलं, बरोबर आहे, ऑब्जेक्ट मध्ये नाऊन घेतलं. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऑब्जेक्ट मध्ये नाऊन कसं काय, तर ऑब्जेक्ट मध्ये नाऊन पण येतं, प्रोनाऊन पण येऊ शकतं, त्यानंतर वर्ब पण येऊ शकतं, ऍडवर्ब पण येऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे कोणत्या हे जे म्हणतो आपण पार्ट ऑफ स्पीच, काय पण ऑब्जेक्ट मध्ये काय पण येऊ शकतं. ठीक आहे. बघा, जसं की समजा मी आता एक घेतलं, राधिका गॉट. गॉट म्हणजे काय, समजा गॉट काय झालं, आपलं वर्ब झालं, राधिका काय झालं, नाऊन झालं, बरोबर. गॉट काय झालं, वर्ब झालं. पण आता इथून सनी इतकं हे जे राहिलेत, हे टोटल पूर्ण काय आहे, हे ऑब्जेक्ट आहे. टोटल टोटल जेवढं पण उरलेलं आहे तेवढं काय म्हणू शकतो आपण, ऑब्जेक्ट म्हणू शकतो. ठीक आहे. बघा, पूर्ण सेंटेन्स ऑब्जेक्ट मध्ये आले. बघा, आता प्रत्येक सेंटेन्स मध्ये आपल्याला 3 गोष्टी महत्वाच्या आहे, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. लक्षात आलं असेल, काय महत्वाचे बाळांनो, बघा, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट 3 गोष्टी महत्वाच्या आहे. हा समजला, काही प्रॉब्लेम नाही. मग बघा, लक्षात घ्या, सब्जेक्ट काय असतो, की ज्यानं सुरुवात झाली तोच काय असतो, आपला सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट मध्ये आपलं नाऊन पण असू शकतं, प्रोनाऊन पण असू शकतं. लक्षात घ्या, परत सांगतो, सब्जेक्ट मध्ये नाऊन पण असू शकतं, प्रोनाऊन पण असू शकतो. ठीक आहे. बघा, आता लक्षात घ्या, मी तुम्हाला काही सेंटेन्स लिहून दिले. आता ह्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय करायचंय, सब्जेक्ट ओळखा, वर्ब ओळखा आणि ऑब्जेक्ट ओळखायचा प्रयत्न करा. तरी मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, द स्मॉल बॉय रन्स व्हेरी फास्ट इन द पार्क. आता बघा, द स्मॉल बॉय, लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटलं असेल की द सब्जेक्ट आहे किंवा स्मॉल सब्जेक्ट किंवा बॉय सब्जेक्ट आहे. जे मागाचे उदाहरण आपण बघितले याच्यामध्ये फक्त एकच शब्द होता, जस की राम, दीपक, राधिका, बरोबर. आता हे एकदम सिंपल होतं. पण आता लक्षात घ्या, समोर बघा, याच्यामध्ये मी काय केलं, खूप सारं मोठं म्हणजे खूप लॉंग सब्जेक्ट हे दिलंय, सेंटेन्स दिलं, आणि हे सेंटेन्स समजून तुम्हाला काय ओळखायचंय, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट ओळखायचे. ठीक आहे. बघा, आता द स्मॉल बॉय, लक्षात घ्या, द स्मॉल बॉय. आता हे जे आहे का नाही, जे की आपल्या वर्बच्या अगोदर असतं, हे टोटल काय झालं, सब्जेक्ट झालं. आणि सब्जेक्टचा अर्थ काय होतो, की जे आपलं वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे किंवा जे वर्ब आहे किंवा सेंटेन्स बद्दल, म्हणजे जे आपलं सब्जेक्ट असतो, सब्जेक्ट बद्दल जर कोणी काहीतरी बोलतंय, म्हणजे ज्याच्याबद्दल बोलतोय तो आपला सब्जेक्ट असतो. म्हणजे कोणाबद्दल बोलतोय, तर द स्मॉल बॉय बद्दल बोलतोय. हा बघा, एक छोटा मुलगा, याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगतोय, मग तेच काय झालं, पूर्ण आपलं सब्जेक्ट झालं. बघा, रन्स म्हणजे पळणे, म्हणजे हे काय झालं, आपलं वर्ब झालं. ठीक आहे. बघा, अजून तुम्हाला वर्ब ओळखता येत नसेल तर आपण जेव्हा वर्बचा क्लास घेऊ तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल की वर्ब काय असतं. ठीक आहे. बघा, आणि त्यानंतर उरलेलं सगळं पाठ काय राहील, ऑब्जेक्ट. बघा, सब्जेक्ट किती मोठा आला, द स्मॉल बॉय रन्स आणि व्हेरी फास्ट इन द पार्क, बरोबर आहे. आता हे जे तुम्हाला मी सेंटेन्स दिलं, बरोबर आहे. आता एक लक्षात घ्या, बघा, हे जे तुम्हाला मी सेंटेन्स दिलं, आता मला सांगा राजांनो, की ह्या सेंटेन्स मध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच ओळखू शकतो का, तर ओळखू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. बघा, जसं की बॉय, आता स्मॉल बॉय, बॉय बद्दल माहिती सांगितलं, बरोबर. स्मॉल बॉय म्हटलं ना, तर म्हणजे हे काय असू शकतं, ऍडजेक्टिव्ह असू शकतं, बरोबर. बॉय हे काय झालं, एका मुलाचं नाव आहे, तर हे काय येईल, नाऊन मध्ये येईल. रन्स काय झालं, वर्ब झालं. त्यानंतर व्हेरी फास्ट, लक्षात घ्या, व्हेरी फास्ट हे कशाबद्दल सांगू राहिलं, हे जे व्हेरी फास्ट आहे का, हे रन बद्दल माहिती सांगू राहिलं, म्हणजे कसा पळतोय,
व्हेरी फास्ट पळतोय. मग व्हेरी फास्ट पळतोय म्हणजे कशाबद्दल माहिती सांगतोय? रन्स बद्दल माहिती सांगतोय. मग आणि जेव्हा आपल्याला माहिती आहे वर्ब बद्दल माहिती सांगतो म्हणजे काय? ऍडवर्ब. वर्ब बद्दल माहिती सांगतो म्हणजे ऍडवर्ब. ठीक आहे. आणि इन काय इन प्रिपोजिशन आणि पार्क काय झालं एक सुद्धा पार्क सुद्धा काय एक नाऊन आहे आणि द ला आपण काय म्हणतो? हे आर्टिकल आहे. ठीक आहे बघा. आर्टिकल वगैरे सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. आता समोर बघा. आता आपण फक्त सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट ओळखू बघा. शी इज व्हेरी इंटेलिजंट. आता बघा शी इज बरोबर. आता याच्यामध्ये हा सब्जेक्ट आला. आता लक्षात घ्या इंटेलिजंट हे बघा इंटेलिजंट हे काय झालं? वर्ब झालं. ठीक आहे बघा. आणि बाकीच्या गोष्टी तर समजा अँड कंजक्शन आहे त्यानंतर वर्क्स हे नाऊन सुद्धा आहे. वर्क्स हे नाऊन सुद्धा आहे. हार्ड हार्ड सुद्धा नाऊन पण आहे. नाऊन सुद्धा आहे आणि त्यानंतर ऍड प्रिपोजिशन येतं त्यानंतर होम हे काय येतं? नाऊन येतं. ठीक आहे बघा. राम अँड हिज फ्रेंड. राम हिज फ्रेंड हे काय झालं? आपलं नाऊन झालं. फ्रेंड सुद्धा काय झालं? नाऊन. हिज काय झालं? प्रोनाऊन. ठीक आहे. राम अँड हिज फ्रेंड. आता लक्षात घ्या हे पूर्ण जेवढं वाक्य आहे हे सगळं सब्जेक्ट आहे. हे पूर्ण वाक्य आहे का? राम अँड हिज फ्रेंड हे काय झालं? पूर्ण सब्जेक्ट झालं. ठीक आहे. आर प्लेइंग वर्ब आणि राहिलेलं काही आपलं ऑब्जेक्ट येईल. ठीक आहे बघा. बाकीच्या गोष्टी तुम्ही ओळखू शकता. ज्या आपलं जे पार्ट ऑफ स्पीच आहे त्या सुद्धा तुम्हाला गोष्टी समजून घ्यायच्या. ओळखता आल्या तर ठीक आहे. नाही ओळखता आल्या तरी प्रॉब्लेम नाही. एकदम सगळ्या गोष्टी जमणार नाहीत. हळूहळू सगळ्या गोष्टी समजतील. ठीक आहे. कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये शिकावं लागणार आहे. नाहीतर आपण जर असं म्हटलं की नुसतं बघितलं ना आपल्याला सगळं समजलं तर असं तर शक्य नाही. ठीक आहे बघा. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. थोडं एकदम स्लो पद्धतीने आपण शिकू. जास्त काही आपल्याला गडबड नाहीये. जर इंग्रजी तुम्हाला असं वाटत असेल की व्यवस्थित जमावी तर आपण गडबड करून चालणार नाही. बघा द ब्युटिफुल गर्ल. आता ही पूर्ण सब्जेक्ट झाला. द ब्युटिफुल गर्ल. सिंग्स सिंग्स हे काय आलं वर्ब आणि राहिलेलं बाकीच काय उरलं आपलं ऑब्जेक्ट राहिलं. ठीक आहे बघा. आय विल गो टू द मार्केट. बघा आय आय काय झालं? सब्जेक्ट. विल काय झालं? हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे. गो टू द मार्केट. गो आणि विल गो म्हणू शकतो आपण. हे काय झालं? वर्ब झालं आणि राहिलेलं काय झालं? इतकं ऑब्जेक्ट झालं. आता हेच आपण काय केलं? एका बिकॉज ह्या शब्दाने जॉईन केलं आणि पुढे एक सेंटेन्स परत घेतलं. मग त्याच्यामध्ये काय हा सब्जेक्ट बघा. आता हे पूर्ण सेंटेन्स जरी आपल्याला वाटत असेल तिथे दोन सेंटेन्स तयार झाले. इथून सनी बघा एक मिनिट. इथून इथपर्यंत एक सेंटेन्स आहे आणि इथून सनी इथपर्यंत एक सेंटेन्स आहे. मग शेवटचं सेंटेन्स काय आहे? सॉरी नीड फ्रेश व्हेजिटेबल्स. बरोबर. आता बघा याच्यामध्ये सुद्धा सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये सुद्धा वर्ब आहे आणि याच्यामध्ये सुद्धा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हे सेंटेन्स वेगळं झालं आणि हे सेंटेन्स वेगळे झाले. माझ्या राजांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण सेंटेन्स कशा पद्धतीने समजून घेतो. तर मित्रांनो बघा आजचा क्लासचा उद्देश फक्त तुम्हाला सेंटेन्स समजून सांगणं होता. ठीक आहे बघा. जर आपण पुढचं घेतलं आता कारण इथून पुढे काय शिकायचं आहे आपल्याला तर पार्ट ऑफ स्पीच शिकायची आहे. त्याच्यामध्ये आपण स्टार्टिंग करणार आहे नाऊन बसून सनी. बघा सगळ्यात पहिले काय शिकणार आहे? नाऊन शिकणार आहे. परंतु ह्या क्लासमध्ये जर नाऊन एकत्र केला असतं ना तुम्ही थोडं कन्फ्युज झाले असते. ठीक आहे. म्हणून सर मी काय केलंय नाऊनचा क्लास थोडासा वेगळा घेतोय. म्हणजे तुम्हाला जर ज्यांना ह्या गोष्टी सगळ्या जमतात त्यांना ज्यांना डायरेक्ट नाऊन करायचंय ते नाऊन सुद्धा करू शकतात. बघा आता पुढच्या क्लासमध्ये आपण नाऊन शिकणार आहे. जसं की नाऊनचे वेगळे प्रकार आहे. मटेरियल नाऊन असेल, अबस्ट्रॅक्ट नाऊन असेल, त्यानंतर प्रॉपर नाऊन असेल, कलेक्टिव्ह नाऊन असेल, कॉमन नाऊन असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण नाऊन मध्ये शिकणार आहोत. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगणार आहे. ठीक आहे. तर बघा तुम्ही जर इथपर्यंत आला असेल किंवा इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर अगोदर काय करा? चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर काय करा? जी बेल आयकॉन आहे किंवा जी बेल आयकॉन आहे ती काय करायची? प्रेस करायची जेणेकरून काय होईल की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. ठीक आहे.